तुम्ही पाण्याचं नियोजन तुम्ही म्हणताय का मी चांगल्या पद्धतीने करतो, परंतु आज देखील काही खाजगी टँकर आदिवासी भागामध्ये आहेत. उदाहरणार्थ तुमचे सहकारी देवराम लांडे हे गावोगावी पाण्याचे टँकर पुरवतात, परंतु शासनाला टँकर पुरवता येत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, तिथल्या सरपंच ग्रामसेवकांनी जागा राहायला पाहिजे. जानेवारीमध्ये प्रस्ताव आपल्याला द्यायला पाहिजे. आज पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरकडे अख्ख्या जिल्ह्यातले प्रस्ताव जातात आणि मग तिथं लाईन लागलेली असते, क्यू पासिंगची. आपण आजही आपल्याला पाण्याची आपण नुसती चर्चा करतो, पाण्याचं गांभीर्य ओळखत नाही. आणि मग देखल्या देवाला दंडवत अशी परिस्थिती होती. मग काय, त्याला तिथं जिल्हा परिषद लढवायची. मग देवराम काय करतो, हे बाबा माझा बोर्ड लाव, टँकर जाऊ दे, थोडेफार पैसे पाणी घे, तर आता जिल्हा परिषद लढवायची, मला आमदार व्हायचे. हे बाबा हा ना 5-5 टँकर, मला आमदार व्हायचे, लाव बोर्ड जाऊ दे, लोकांना वाटलं पैशाला तर पाणी दिलं. पण हा काय कायम स्वरूपीची उपाययोजना नाही. तांत्रिकदृष्ट्या मला सरपंच पद जे तुमचं वैधानिक पद आहे, अहो तुम्ही अभ्यास करून 24 तास लक्षात ठेवलं पाहिजे की जानेवारीमध्ये माझं पत्र गेलं पाहिजे, ग्रामसेवकाची सही व्हायला पाहिजे, सरपंचाची सही व्हायला पाहिजे आणि पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याने ते पत्र तुमचं गेलंच पाहिजे, जेणेकरून पाण्याची मागणी आपली सगळ्यापणे स्टँड होईल. कारण आपल्याला दुर्गम भाग आहे, तिथं अलर्ट त्या सरपंचाची जबाबदारीच आहे, जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं बरं का, वैधानिक पदाच्या माणसाने कोणीही माझ्यापासून कोणीही त्या खुर्चीवर, आता काय झालंय राजकारणाकडे बघायचा इतका वाईट लोकांना आता हे झालेलं आहे की ते असं वाटतं खुर्ची म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे खुर्ची. मला असं वाटतं खुर्ची म्हणजे कर्तव्य आणि कर्तव्य म्हणजे खुर्ची, खुर्ची म्हणजे सेवा आणि खुर्ची म्हणजे त्याग. हे असं माझ्यापासून सगळ्या असलेल्या विविध त्या ठिकाणी मग जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, सभापती असेल, सरपंच असेल, या सर्वांनी माझ्या सहित कोणीही त्या खुर्चीचं व्यावसायिक स्वरूप डोळ्यासमोर ठेवू नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. पिंपळगाव जोग धरणाच्या पाठीमागे काळू नदीचं पाणी खाली वाहून जातं, तिथे एक बंधारा करण्याचा प्लॅन होता, त्यावर काय आपल्याला काय माहिती काय? नाही, ही गोष्ट खरी आहे का त्याच्यावर एक आपण 2 गोष्टी खूप ताकदीने काम केलं पाहिजे. करूया आपण या उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या नियोजनावर काम करायचं. आपल्याला चांगला मुद्दा आहे तुमचा की काळू नदीचं जे पाणी आहे ते आपल्याकडं आपल्या पिंपळगाव जोग्यामध्ये आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी का कोपरे मांडवे या ठिकाणी आपल्याला MI टँक व्हायला पाहिजे. मग तो कसा होईल, त्याला कसं आपल्याला पाणी देता येईल, कारण अतिशय वाईट परिस्थिती कोपऱ्या मांडवं जांभूळशी मुताळण्याच्या आचरणीला आहे आणि वर्षानुवर्ष आहे. त्यामुळं तो सुद्धा आपल्याला एक व्यवस्थित त्याचा प्लॅन करावे लागणार आहे. तर या बाबतीमध्ये सुद्धा आपण लवकरच क्रांतिकारी टाकू. शेवटी कुठे ना कुठे केल्याशिवाय त्याचं उत्तर मिळणार नाही. आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा मी एखादा एक चांगली टीम बोलवतो, जी टीम आपल्याला चांगलं गाईडलाईन करेल आणि त्याच्यावर आपल्याला पैसा देईल गव्हर्नमेंट, पण ठोस निर्णय करण्याची गरज आहे. तो निर्णय करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपण लक्ष घालू. आणि हे नेमके पहिलंच वर्ष माझं आमदार, त्यामुळे आपण अवधी आहे की आपण जर आज सुरुवात केली तर 2 वर्षात 3 वर्षामध्ये त्याचं अंतरिम स्वरूप आपल्या हातामध्ये यशाचं मिळेल. त्यामुळे हा मुद्दा सुद्धा अतिशय चांगला तुम्ही घेतला. तुम्ही जे सांगितलं की सरपंचाकडून प्रस्ताव गेले नसतील, कदाचित गेलेही नसतील, परंतु सरपंचाच्या चुकीचा फटका तिथल्या गावकऱ्यांना सहन करावा लागतो आणि ते अद्याप देखील इकडून तिकडून डोक्यावर पाणी वाहतात. देवराम लांडे सारख्या माणसाला तिथं पाणी पोचावं लागतं. शासन काय इकडे लक्ष देत? शासन नाही करणार हो. तुम्ही उद्या आजारी पडले ना, तुम्हाला डॉक्टरला जावं लागेल आणि जाऊन सुद्धा म्हणावं लागेल की माझं डाव्या साईडची बरगडी दुखते, त्या MDने सुद्धा सांगावं लागतं. शासन हे एवढं केंद्रबिंदू आहे, त्यातील एवढे तुम्हाला सोर्सेस निर्माण करून दिलेले आहेत. तुम्हाला इथं BDO दिलेले आहेत, तुम्हाला इथं ग्रामसेवक दिलेले आहेत, तुम्हाला इथं सरपंच दिलेले आहेत, तुम्हाला इथं जिल्हा परिषद दिलेले आहेत, या पंचायत समितीचे सदस्य आहेत, मी म्हणतो माझी झाले असतात आता. पण शेवटी ते माणसं आहेत ना, ही प्रक्रियामध्ये तुम्ही जाणार कधी? शासनाचा पोर्टल तुमची वाट पाहते, तुम्ही शासनाकडे अप्लाय करणार नाही, असं कसं होणार? ग्रामसेवक आणि BDOची जबाबदारी आहे, त्यांचं फेल्युअर असं वाटत नाही? 100%. माझं काय म्हणजे पहिलं सरपंचाचा फेल्युअर आहे. सरपंचाची खुर्ची ही जनतेतून आलेली आहे. मी कसं म्हटलं पाणी देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं की असंच जातं काय होईल, तर मी मान्य करतो. तुम्ही म्हटलं जलजीवनचं माझ्या आधीच कारभार चालू झालाय, पण मी अंगावर घेतलेलं आहे. शेवटी अंगावर घेऊन काम तर करावं लागेल तुम्हाला जनतेमधून. तुम्ही जनतेचे सेवक म्हणून जेव्हा खुर्चीवर बसता, तुम्ही अलर्ट राहा ना, तुम्ही प्रस्ताव तयार करा ना. बघा प्रस्ताव तयार करा. आता बघा तुम्हाला पाणीपट्टीचा साधा विषय सांगितला, भरतच नाही लोक.
कुठून मेंटेनन्स करायचे? बघा, माझं असं म्हणणं आहे, एवढंही असंही वागू नका की जेणेकरून आंधळा कारभार होईल, आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची बाकी होईल. शास्त्राच्या उंचीवर आपली सुद्धा प्रतिभा सगळ्यांची टिकली पाहिजे. आणि आपण म्हणजे कोण? या देशाने माझ्यासाठी काय केलं, मी त्यासाठी काय केलं सांगा बरं यांचं. मी त्यासाठी काय केलं? म्हणजे माझी बायको हा माझा देश आहे, माझी पोरं हे माझे देश आहे, माझी इस्टेट हे माझा देश आहे. तर देशाची व्याख्या काय आहे, समाजाची व्याख्या काय आहे? सर्वांनी आपलं कर्तव्य पार पाडलं तर हा भारत, तुम्हाला मी सांगतो, सगळ्यांना सुद्धा पाठीमागे सारा पाठवायची ताकद ठेवतो भारत. पण हे असं वाक्य, हे असे विचार साहेब माझ्या डोक्यात निगेटिव्ह विचारच आयुष्यामध्ये आलेले नाहीत. हे जे मला ना, हे असे घोटमळलेली जी लोक दिसतात ना, मला असं वाटतं का तो त्यांच्या नजरेतली जी चोरी आहे ना, तीच आपल्या आयुष्याची कमजोरी आहे. प्रस्ताव न देणं ही चोरी आहे. हा निष्काळजीपणा, हा आळस ही चोरी आहे. आणि मग हात पसरायचे, आणि मग आता कसं काय होईल, आमच्याकडे कोण बघत नाही, वाईट आहे. माझं म्हणणं त्यांना अलर्ट करा. मी वारंवार बाईट दिलेले माझ्या आयुष्यामध्ये सतत सांगतो. मला आठवते की डिसेंबरमध्ये मी निवडून आले तर सगळ्यात पहिलं बाईट घेऊन सांगितलेले प्रत्येक ग्रामसेवक सरपंचांना, सरपंचाची बैठक लावली, ग्रामसभाची बैठक लावली की सर्वांनी आपले जानेवारीचे प्रस्ताव पाठवून द्या 1 महिन्याच्या आतमध्ये. आणि आज तुम्ही म्हणत असाल की आम्हाला पाणी मिळत नाही, काय उपयोग या गोष्टीचा? सरपंच हा लोकसेवक आहे, त्याला मर्यादा आहे. ज्यांना खुर्च्या दिल्यात, लाखो रुपयाचा पगार आहे, उन्हाळा कडक आहे, त्यांनी त्यांचे दौरे आखले पाहिजे. तहसीलदारांनी, बीडीओंनी. मला असं वाटतं लाखो रुपयाचे पगार आहे आणि यांना काय, यांना सरपंच जे आपण केलंय सर्वसामान्य जनतेने, जनता अधिकाऱ्याकडे जाते का सरपंचाकडे जाते? हो, जनता कोणाकडे जाते? प्रशासनाची जबाबदारी नाही साहेब, जनता कोणाकडे जाणार? लोकप्रतिनिधीकडे. हा, लोकप्रतिनिधी पहिली जबाबदारी. लोकप्रतिनिधीच्या अंडर मध्ये ऐका, लोकप्रतिनिधीच्या अंडर मध्ये ग्रामसेवक काम करतो. तुम्ही त्या ग्रामसेवकाची उंची त्या सरपंचापेक्षा मेहरबानी करून मोठी करू नका. तसं चित्र येतं. नाही, चित्र ते आता माझ्या ह्या माहिती तर सुधारायचं सगळ्यांनी. शरद सोडवे बोलल्यानंतर जरा जरा आपली कॉलेज टाईट ठेवायची यांनी सरपंचांनी. त्या लोकांनी काय करायचं? पाण्यासाठी जे वळवून फिरतात त्या लोकांचं काय? त्यांनी सरपंचाला कोणून ठेवायचं त्या गावातल्या 3 दिवस बिगर भरायचं ठेवायचं, तो ठेवायला. कळवळा खोटं नाही पाहिजे, कळवळा खरा. त्या गावच्या सरपंचाला 3 दिवस, समजा मी आमदार आहे, निवडून आलोय आणि मी कामच काय करत नाही, तर लोकांनी मला म्हटलं पाहिजे, बोर्ड लावलं पाहिजे, हे गायब आमदार आहेत, हे निष्काळजी आमदार आहेत, हे लोकांना भेटत नाही, हे तालुक्यात फिरत नाही. अहो माझं काम ही क्रांती घडवावं लागेल सर्वांना. खुर्च्या काय तुम्हाला काय उगवलंच का सगळ्यांना? अधिकाऱ्याला चालवायची ताकद लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ आमदार नाहीये, लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच, लोकप्रतिनिधी म्हणजे पंचायत समिती, लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी म्हणजे सभापती. मेहरबानी करून सगळ्यांनी अलर्ट व्हा. हा देश सगळ्यांचा आहे, माझ्या एकट्याच आहे का? देश माझ्या एकट्याच आहे, आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे मेहरबानी करून लेखन करण्यापेक्षा, चर्चा करण्यापेक्षा आता इथून पुढे सर्वांना सांगा, आपल्या खुर्चीवर बसता तर त्याची गरिमा ठेवा आणि लोकांना पाणी कसं मिळेल. आणि मग तर समजा नाही तुम्ही लेट झाले आणि आमच्या लोकप्रतिनिधी समजा स्वतःच्या खिशातल्या पैशात टँकर दिले तर आवड काय चोरत काय वाईट आहे?